हॅलो, कसे काय मजेत ना? तर चला आज बनवूया आपण काजू मसाला. तर सगळ्यात आधी इथं एक पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कांद्याचे असे छोटे भाग करून त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे काजू घेतलेला आहे. याला आपण 5 मिनिटे उकळी येऊ द्यायचं आहे. तर बघू शकता आपले हे कांदे आणि काजू उकडलेले आहेत. तर याला आपण एका चाळणीमध्ये काढून सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आपली पेस्ट हे रेडी आहे. तर चला आपण इथं मी घेतलेला आहे 2 चम्मच तूप. त्यानंतर यामध्ये आपल्याला काजू टाकून घ्यायचा आहे. आपल्याला काजूला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता इथं आपले काजू व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर मी हे सगळे काजू काढून घेते. त्यानंतर इथं त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी इथं टाकून घेतलं आहे 1 चम्मच लसूण. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सगळं. लसूण आपलं कढलेलं आहे. त्यामध्ये आपलं बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्यालाही आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला कांदा हा फ्राय झालेला आहे. तर यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. मी इथं घरचा काळा मसाला 1 चम्मच टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथं जास्ती मसाल्याचा यूज केलेला नाही. बघू शकता आपले मसाले ही किती चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. अगदी आपल्या घरातल्या मसाल्यापासून हा काजू मसाला तयार होतो. एक बारीक चिरलेलं टमाटा घालून घ्यायचा आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथं 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि आपला 5 मिनिटे झाकून घ्यायचं आहे. बघू शकता किती चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि आपला टमाटाही व्यवस्थित शिजलेला आहे. तर चला आता आपण ती कांद्याची आणि काजूची पेस्ट केलेली आपण यामध्ये टाकून घेऊया. बघू शकता आपले सगळे मसाले हे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला लागल तितकं तुम्ही टाकून घेऊ शकता. मी तर मसाला करत आहे त्यामुळं थोडंसंच मी पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण याला अजून 2-3 मिनिटे असंच शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी टाकून घेतलेले आहे फ्राय केलेली काजू. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन अजून 2 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे या शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपली भाजी ही तयार आहे.
तर चला आपला काजू मसाला तयार आहे, बघू शकता.